नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले कुक विथ स्नेहल भाग्यश्री या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण अगदी नवीन काहीतरी वेगळी अशी रेसिपी करणार आहोत। तर पहा मैत्रिणींनो, मुलांना तर आवडेलच आणि मोठ्यांनाही चहासोबत अगदी आवडीने खातील अशी ही रेसिपी आहे। तर आज आपण गव्हाच्या पिठाचे चीज घालून छान क्रॅकर्स बनवणार आहोत। त्यासाठी या ठिकाणी 2 वाटी गव्हाचे पीठ चाळून घेतलेले आहे। आता त्यामध्येच आपण चवीनुसार मीठ देखील घालून घेऊयात। आता या पिठामध्ये आपण ओवा घालणार आहोत, तसंच कसुरी मेथी छान हाताने चुरून त्यानंतर ती त्यामध्ये घालून घेऊयात। दररोजच मुलांना छोट्या मोठ्या भुकेसाठी काय द्यायचं, तर हे अगदी हेल्दी असे गव्हाच्या पिठाचे क्रॅकर्स आपण सहज आणि कमी साहित्यात बनवू शकतो। तर आता या ठिकाणी आपण कसुरी मेथी या पिठामध्ये छान मिक्स केलेली आहे। आता त्यामध्येच आपण 1 चमचाभर साजूक तूप घालणार आहोत। तुपामुळे पिठाला छान बाइंडिंग येतं। आता त्यामध्येच आपण भरपूर सारं चीज खिसणीने खिसून घेणार आहोत, जेणेकरून त्या चीजच्या गुठळ्या राहणार नाहीत। तर पाहू शकतात, मी या ठिकाणी खिसणीने हे चीज छान खिसून घेतलेले आहे। आता आपण हे सर्व मिश्रण हाताने आधी एकजीव करून घेऊयात, जेणेकरून तूप आणि चीज त्या पिठामध्ये छान मिक्स होईल। तर पहा, या ठिकाणी हे छान मिक्स झालेलं आहे। आता त्यामध्येच थोडे थोडे थंड पाणी घालून छान पीठ मळून घ्यायचं आहे। अगदी घट्टही नाही आणि पातळही नाही। पहा मैत्रिणींनो, या ठिकाणी हे आपले पीठ अगदी छान मळून झालेले आहे। पाहू शकतात, अगदी छान दिसते आहे। तर आता हे पीठ 5 ते 10 मिनिट आपण झाकून ठेवणार आहे, कारण चीज त्यामध्ये छान मुरले पाहिजे। तर पहा, 5 ते 10 मिनिटांनंतर आपण हे पीठ पाहू शकतात, अगदी छान तयार झालेले आहे। आता याचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात। या पद्धतीने आपण छान गोळा तयार करायचा आहे आणि आता उरलेले गोळे देखील करून घेऊयात। आता एक गोळा घेऊन आपण पोळपाटावरती अगदी पातळ लाटून घ्यायचा आहे। तुम्ही तेल पोळपाटाला लावले तर ते चिकटणार नाही। पहा मैत्रिणींनो, या ठिकाणी आपली ही पोळी अगदी छान लाटून झालेली आहे। आता या पोळीचा साईडचा भाग थोडासा आपण कट करून काढणार आहोत। त्यानंतर तुम्हाला अगदी हव्या त्या आकारामध्ये तुम्ही हे क्रॅकर्स कट करू शकतात।
ट्रायंगल शेपमध्ये किंवा स्क्वेअर किंवा कोणत्याही अगदी मुलांना आवडतील त्या शेपमध्ये हे छान कट करायचे आहेत. आपण क्रॅकर्स मऊ पडू नयेत यासाठी आपण काटे चमच्याने त्या छोट्या छोट्या पीसला छान छिद्र करून घेणार आहोत, ज्यामुळे ते अगदी कुरकुरीत राहतील. तर पहा, मी या पद्धतीने प्रत्येक क्रॅकर्सला छान छिद्र करून घेतलेले आहेत. पहा, या पद्धतीने आपण सर्व क्रॅकर्स बनवून घेऊयात. अगदी पातळ लाटल्यामुळे हे खुसखुशीत आणि खमंग लागतात. तर आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि उरलेले लाटून घेऊयात. आता आपले हे क्रॅकर्स छान बनवून झालेले आहेत. तर तेल देखील छान तापलेले आहे. आता आपण त्यामध्ये थोडे थोडे हे क्रॅकर्स घालून छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. मैत्रिणींनो, अशा पद्धतीने जर क्रॅकर्स बनवले तर मुले बाहेरचे चिप्स, कुरकुरे वगैरे खाणं विसरून जातील. अगदी घरच्या घरी हे छान बनले जातात.
पहा, या ठिकाणी आपले क्रॅकर्स अगदी छान तळून झालेले आहेत. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. अगदी सोनेरी रंग आलेला आहे आणि तेवढेच कुरकुरीतही छान झालेले आहेत. आता उरलेले क्रॅकर्स देखील याच पद्धतीने तळून घेऊयात. गॅसची फ्लेम मीडियम ठेवल्यामुळे हे क्रॅकर्स अगदी कुरकुरीत छान तळले जातात. हे गव्हाच्या पिठाचे क्रॅकर्स खायला अगदी छान लागतात. चीज घातल्यामुळे त्याला चव अजूनच छान येते. तर ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.